नमस्कार. आज आपण व्यक्तिमत्व विकासाच्या आणि आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पाया यावर बोलणार आहोत. आपण दररोज अनेक भूमिका निभावतो. कोणासाठी आपण मुलगा किंवा मुलगी असतो, कोणासाठी आपण आई-वडील, मित्र, जोडीदार, कर्मचारी, अधिकारी आणि उद्योजक. पण या सगळ्या भूमिकांमागे एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला स्वतःबद्दल एक ठाम समज असते. मी कोण आहे? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट. आज आपण हा विषय फक्त व्याख्येपुरता समजून घेणार नाही आहोत, तर तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर कसा परिणाम करतो हे देखील पाहणार आहोत. सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे स्वतःबद्दलची मानसिक प्रतिमा. आपण स्वतःला कसे पाहतो, स्वतःबद्दल काय मानतो आणि स्वतःची ओळख कशी करून देतो, याचा एकत्रित परिणाम म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो याला जास्त महत्त्व असतं. कारण आपल्या कृती, निर्णय आणि आयुष्याची दिशा ही आपल्या सेल्फ कॉन्सेप्टवर आधारित असते. सेल्फ कॉन्सेप्टचे विविध प्रकार आहेत. पर्सनल सेल्फ कॉन्सेप्ट, मी एक व्यक्ती म्हणून कोण आहे. फिजिकल सेल्फ कॉन्सेप्ट, मी माझ्या शरीराकडे आणि दिसण्याकडे कसं पाहतो किंवा पाहते. अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट, मला शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आहे का. प्रोफेशनल सेल्फ कॉन्सेप्ट, मी माझ्या कामात सक्षम आहे का. फिनान्शियल सेल्फ कॉन्सेप्ट, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते का किंवा शकतो का. सोशल सेल्फ कॉन्सेप्ट, मी लोकांशी सहज संवाद साधू शकतो का किंवा शकते का. रिलेशनशिप सेल्फ कॉन्सेप्ट, यामध्ये मी प्रेम, आदर, निरोगी नात्यास पात्र समजते का किंवा समजतो का. इमोशनल सेल्फ कॉन्सेप्ट, मी माझ्या भावना समजून आणि सांभाळू शकतो का किंवा शकते का. स्पिरिच्युअल सेल्फ कॉन्सेप्ट, आपल्या जीवनाचा अर्थ काय. मोराल सेल्फ कॉन्सेप्ट, माझे मूल्य, चारित्र्य काय आहे. फॅमिली सेल्फ कॉन्सेप्ट, मी कुटुंबातील सदस्य म्हणून काय आहे. लीडरशिप सेल्फ कॉन्सेप्ट, मी इतरांना प्रेरित किंवा मार्गदर्शन करू शकतो का किंवा करू शकते का. बऱ्याच लोकांना वाटतं की सेल्फ कॉन्सेप्ट एकच असते, पण असं नाही आहे. एखादी व्यक्ती अभ्यासात उत्कृष्ट असू शकते, पण नातेसंबंधांमध्ये स्वतःला अपुरी समजू शकते. कोणी व्यवसायात यशस्वी असू शकतो, पण स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड बाळगू शकतो. कोणी लोकांसमोर उत्तम बोलू शकतो, पण भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असू शकतो. म्हणजेच एक व्यक्ती, काही सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असू शकतात. एका व्यक्तीमध्ये काही सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असू शकतात, तर काही अजून विकसित व्हायचे असतात. ते जन्मजात नसतं. एक व्यक्ती त्याच्या कुटुंबातून, शाळेतून, समाजातून, अनुभवातून, मित्रमंडळी, यश अपयश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी होणाऱ्या संवादातून तयार होत असतो. सेल्फ कॉन्सेप्ट बदलता येते का? हो, नक्कीच येते. कारण ती जन्मतः मिळालेली नाही आहे, ती अनुभवांनी तयार केलेली आहे. आणि जे तयार होतं ते बदलताही येतं. बदलाची सुरुवात होते स्वतःला प्रामाणिकपणे पाहण्यापासून. आजचा रिफ्लेक्शनसाठीचा प्रश्न आहे आणि स्वतःला विचारा, मी स्वतःला कोण समजते किंवा समजतो. माझ्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात माझा सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत आहे, कोणत्या क्षेत्रात तो अजून विकसित होण्याची गरज आहे. मी स्वतःबद्दल जी स्टोरी मनात सांगते ती खरंच सत्य आहे का. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या परिस्थितीपेक्षा जास्त तुमच्या सेल्फ कॉन्सेप्टवर अवलंबून असतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दलची ओळख बदलायला सुरुवात कराल, त्या दिवशी निर्णय, तुमचं वागणं, तुमच्या आजूबाजूची व्यक्ती, हळूहळू तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलायला सुरुवात होईल. पुढील भागामध्ये आपण सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ वर्थ यांमधील सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक समजून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.